मनीषाताई कायंदे. प्रश्न क्रमांक 7014. मंत्री महोदय. सभापती महोदय छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट, अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव, शहापूर, जिल्हा ठाणे, या संस्थेबद्दल आपण वाचलं किंवा ऐकलं किंवा थोडी माहिती जरी काढली, माजी विद्यार्थी असतील किंवा तिथले शिकणारे विद्यार्थी असतील, शिक्षक असेल, तर पूर्ण घोटाळ्यांचं साम्राज्य या इन्स्टिट्यूट मध्ये चालू आहे. आणि यामध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात पहिलं म्हणजे सभापती महोदय, या आपण पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदी 2023 मध्ये त्याच्यावर एक FIR दाखल झालेला आहे. आता FIR दाखल झाल्यानंतर आज ताब्यात हा FIR 2023चा आहे. आज ताब्यात कोणतंही दोषारोप पत्र या संस्थेबद्दल किंवा पोलिसांनी काही चौकशी केली आहे त्याची कुठेही माहिती प्राप्त नाहीये की पुढे काय झालेलं आहे. त्यामुळे हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा की ज्या सहसंचालक आहेत तंत्र शिक्षण विभाग यांनी देखील शुल्क नियामक प्राधिकरण मुंबई यांना पत्र लिहिलंय की या समितीमध्ये या इन्स्टिट्यूट मध्ये प्रथम दर्शनी घोटाळे झाल्याचं दिसतंय, परंतु पुढे काही कारवाई नाही. तर हे सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये की आदिवासी विभाग यांनी देखील म्हणजे सहप्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर या अधिकाऱ्यांनी देखील पत्र लिहिलं आहे शुल्क नियामक प्राधिकरण मंडळाला. त्याचाही काही आजपर्यंत खुलासा नाही, काही चौकशी नाही, असं सगळं असतं. स्वतः मी देखील माननीय मंत्री महोदयांना पत्र लिहिलं आहे 11/11/2025 ला. त्याच्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर एक काहीतरी समिती स्थापन केल्याचं दिसतंय, परंतु दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर दिलंय की खरं नाहीये. एवढ्या सगळ्या तक्रारी प्राप्त झाल्या असं नंतर जरी अधिकारी वर्ग असा उत्तर छापत असतील की तक्रारी नाहीये. एका आमदाराने पत्र लिहिलंय, त्या आमदारांच्या पत्राचा उल्लेख नाही. मी स्वतः पत्र लिहिलंय, हे उत्तरात यायला पाहिजे होतं कुठेतरी, परंतु त्याचा देखील उल्लेख नाहीये. माझ्या पत्राचं नुसती फॉरवर्ड केलेली कॉपी अन्य डिपार्टमेंटला आहे. परंतु आज सगळ्यात बरं स्टेक होल्डर कोणाला म्हणा, आज तिकडे बरेच लोक संस्था चालवतात, माजी विद्यार्थी हे देखील स्टेक होल्डर आहेत. एखादा विद्यार्थी तिथे पास आउट झालेला आहे, तो स्टेक होल्डर आहे. तर माझा प्रश्न असा आहे की FIR दाखल झालाय, त्याची पुढे आजपर्यंत का कारवाई झालेली नाही? या संस्थेची मान्यता बरं AICTE DTE या सगळ्यांनी त्याच्यावर माझा थेट आरोप आहे की या सगळ्या संस्था ज्या मान्यता देतात, AICTE असेल DTE असेल, या सगळ्यांनी त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे, चुकीच्या पद्धतीने मान्यता दिलेल्या आहेत. याची चौकशी आपण करणार का? आणि दुसरा, या संस्थेची याच्या चॅरिटी कमिशनर कडे सरकार म्हणून आपण तक्रार करणार का? आणि नंतरचा प्रश्न की या संस्थेवर प्रशासक बसवणार का? तर यामध्ये दुसरा एक मुद्दा, ग्रामपंचायतीने देखील तक्रार दिलेली आहे की यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाहीये या संस्थेने. म्हणजे एवढ्या सगळे लोक एका संस्थेची तक्रार करतायत, परंतु काहीच होत नाही. 2023 आज आपण 2026 मध्ये आहोत. तर कोण यांना का वाचवलं जातंय? कोण वाचवतंय? असे कुठले अधिकारी आहेत की यांना याच्यामध्ये कुठला तरी वेस्टेड इंटरेस्ट आहे? अशी कोण लोक ही संस्था चालवतात आहे की सगळेजण त्यांना वाचवायला निघालेले आहेत? तर माझे प्रश्न अगोदर मी विचारले, त्याचं उत्तर द्या. धन्यवाद. सभापती महोदय, हे खरं आहे की ही कंप्लेंट 21 नोव्हेंबर 2023 आहे, पण त्याच्यावर काहीच झालं नाही असं नाही. ताबडतोब त्या FIRच्या आधारे त्यांना अटक वॉरंट निघाल्यानंतर त्याने हायकोर्टात जाऊन अटकपूर्व जामीन घेतलेला आहे. त्या अटकपूर्व जामिनानंतर स्वाभाविकपणे जो चौकशी अधिकारी असतो चौकशी करतो. ती चौकशी पूर्ण करून चार्जशीट सबमिट करायला वेळ झालाय, मान्यच आहे. ह्या प्रश्नाच्या निमित्ताने जे ब्रिफिंग घेतलं, जी बैठक झाली, त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी मान्य केलंय की ह्या आठवड्यामध्ये ही चार्जशीट सबमिट केली जाईल. आता
याच्यामध्ये मुंबई विद्यापीठामध्ये ज्या कंप्लेंट आल्या त्याच्यामध्ये बरेचसे म्हणजे मुंबई विद्यापीठाने 3 जणांची कमिटी आपण केली, पण बरेचसे कोर्सेस हे टेक्निकल एज्युकेशनशी जोडलेले आहेत. तर टेक्निकल एज्युकेशनने ऍप्लिकेशन देणं आणि शुल्क निर्धारण समिती FRA ज्याला म्हणतो त्याची फी ठरवणं, याच्यामध्ये त्यांनी जी डॉक्युमेंट सबमिट करतात ती जर व्यवस्थित त्यांच्या CA चे सही शिक्का असलेले असतील तर त्याच्या आधारेच आपल्याला फी ठरवावी लागते. आणि शेवटचा मुद्दा असा की आपल्याला याच्यावर प्रशासक नेमता येत नाही, याचं कारण ही विनाअनुदानित आहे. तरी पण मी जेव्हा प्रश्नाच्या निमित्ताने ब्रिफिंग घेतलं आणि पुन्हा घेतलं काल आज, त्यात मी या निष्कर्षावर निघालो की याची एक शासन स्तरावर एक, कारण बरेच फॅक्टर आले, FRA पण आलं, टेक्निकल बोर्ड पण आलं, विद्यापीठ पण आलं, AICTE आलं. शासन स्तरावर आज आम्ही लगेच एक समिती घोषित करतो, कुठल्या लेवलची घोषित करायची यात हे सगळं कव्हर करण्याच्या दृष्टीने ऑथॉरिटी काय बघतो आणि त्याचा रिपोर्ट 3 महिन्याच्या आत सबमिट करू. पण तो सबमिट करत असताना उदाहरणार्थ FRA ला सांगता येईल की तुम्ही याची फी ठरवून द्यायची नाही. टेक्निकल एज्युकेशन बोर्डला आपल्याला तंत्र शिक्षण विभागाला सांगता येईल की यांचं ऍप्लिकेशन रद्द करा. तर 3 महिन्याच्या आत याचा एक रिपोर्ट तयार करून, मीनवाईल आज मी पोलीस अधिकाऱ्यांना म्हटलं की मला ह्या आठवड्यात तुम्ही चार्जशीट दाखल करा. चार्जशीट दाखल झाल्यानंतर किंवा ती केस सुरू होईल. पण यातली दिरंगाई मान्यच करून एका सरकारी अधिकाऱ्याची उच्चस्तरीय चौकशी करून 3 महिन्यात काही निष्कर्षावर आपण येऊ.